श्री स्वामी समर्थ. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याशिवाय दिवसाला सुरुवात होत नाही, त्याचप्रमाणे गुरु आशीर्वादाशिवाय शिष्याची प्रगती होऊच शकत नाही, या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खरंच खूप सुंदर अनुभव आहे. जर सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली तर अशक्य असणारी गोष्ट कुठलीच नाही या जगामध्ये. पण तसा आपला भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे. या विश्वासाला जागणारा आजचा खूप सुंदर अनुभव आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले न विसरणारे अनुभव सांगणार आहे. मी आज अनुभव सांगताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत आहे, हात थरथर कापत आहे आणि किती आघात लिहिला, किती माऊलींची माझ्यावरती कृपा आहे हे प्रत्येक क्षण आज मला आठवत आहे. काल मी एका ताईंचा जो अनुभव ऐकला, त्या अनुभवातून मला प्रेरणा मिळाली. आपल्याला देखील महाराजांनी एवढा सुंदर अनुभव दिला, तर मग आपण हा अनुभव का शेअर करावा नाही. त्यामुळे मी ताईंना हा अनुभव शेअर केला. स्वामी भक्तांनो, आपण जे काही करत असतो ते महाराजांच्या इच्छेने करत असतो. आपल्याला वाटतं की आपल्या जीवनामध्ये एवढा खडतर का बरं घडत आहे, तर ते आपलं प्रारब्ध असतं. स्वामी भक्तांनो, माझ्या जीवनामध्ये महाराजांचे आगमन कसे झाले हे सांगायला मला आज इथे खूप म्हणजे खूप आनंद होत आहे. 2001ची गोष्ट. 2001 साली महाराजांचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले. सर्वप्रथम मला अक्कलकोटला महाराजांनी बोलावून घेतलं. आमच्या घरचे सर्वजण तुळजापूर, गाणगापूर, त्यानंतर पंढरपूर ही ट्रिप करत होते. त्यामध्ये अक्कलकोट देखील होते. त्या अगोदर स्वामी काय, मला काहीच माहीत नव्हतं. अक्षरशः स्वामी कसे दिसतात हे देखील मला माहीत नव्हतं. आणि मग मी अक्कलकोटमध्ये तिथे गेल्यानंतर तिथे मूर्ती आहे, स्वामींच्या मूर्त्या वगैरे बघितल्या. तर मी माझ्या आईला प्रश्न केला की हे बाबांनी उघडे का बरं झालेले आहे, यांच्या अंगावरती एकसुद्धा कपडा नाही, हे असे का आहे. त्यावेळेस आईने मला खूप सुंदर असं उत्तर दिलं. ते म्हणजे त्यांनी आपलं सर्वस्व आपल्या भक्तांना दिलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांनी काहीच ठेवलं नाही. जो त्यांची अनन्य भावाने सेवा करतो त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. आईंनी मला असं उत्तर दिलं आणि ते शब्द माझ्या मनामध्ये रुजले गेले आणि तेथून माझी भक्तीचा उदय झाला असं म्हणायला देखील हरकत नाही. मग मी आईला म्हटलं की मला देखील यांची मूर्ती घरी न्यायची आहे. तर आई म्हटले की सेवा झाली पाहिजे. सेवा करणार असेल, त्यांची पूजा करणार असेल तर तू घे, नाहीतर घेऊ नको. कारण आईला माहीत होतं की मला पूजेचा फार कंटाळा आहे. मी आईला म्हटलं नाही, मी करेन त्यांची सेवा. मग आईने मला एक मूर्ती घेऊन दिली आणि मूर्ती घरी आली. त्यानंतर महाराजांची सेवा मी काही करत नव्हती, पण तेव्हापासून दररोजची देवपूजा माझ्याकडे आली. देवपूजेची सवय मला लागली. महाराजांना रोज अंघोळ वगैरे घालणे आणि गुरुवारी पंचामृताने अभिषेक घालणे, एवढी सेवा मी करू लागले. पण काय झालं, त्याच दरम्यान आमच्या घरामध्ये जे जुने सेवेकरी आहे ते असेच एकदा आलेले होते. त्यांनी आमचं देवघर बघितलं. कारण आमचं जे देवघर होतं ते हॉलमध्येच होतं. किचनमध्ये जास्त जागा नव्हती, त्यामुळे हॉलमध्ये ठेवलेलं होतं. त्यांनी आमच्या देवघरात महाराजांची जी मूर्ती आहे ती बघितली. तर ते म्हटले की तुम्ही ह्या मूर्तीची व्यवस्थित सेवा करता का? मूर्तीचे खूप कडक नियम असतात. तुम्ही मूर्ती तर बसवली, पण मूर्तीची सेवा करत नसेल तर ती मूर्ती तुम्ही विसर्जित करा, असं घरच्यांना त्यांनी भीती घालून दिली. आणि मलाही खूप वाईट वाटलं की ते असे का बरं म्हटले. घरचे म्हटले आपल्याकडे कुणाचीच सेवा होत नाही, त्यामुळे त्या मूर्तीचं विसर्जन करून द्या, कुठेतरी नेऊन ठेवा. मला खूप वाईट वाटलं. मी महाराजांना खूप कळवळून प्रार्थना केली की स्वामी, हे खरं आहे का? हे खरं असेल तर मला सांगा. म्हटलं मला तुम्हाला बाहेर न्यायची अजिबात इच्छा नाही. त्यावेळेस माझ्या अंतरात्म्यातून मला एक आवाज आला. तो आवाज म्हणजे, तुला मला आणण्याची इच्छा होती ना, तर तू आणला आहे ना, तर कुणाचं काहीच ऐकू नको. मी तुझ्यासाठी आलेलो आहोत, इतरांसाठी नाही. हा अंतरात्म्यातील आवाज आला. मी आईला स्पष्टपणे सांगितलं, महाराजांची मूर्ती घराबाहेर जाणार नाही. महाराज त्यांच्या इच्छेने आपल्या घरी आलेले आहे. त्यांची इच्छा असेल तर ते घराबाहेर जातील, नाहीतर आपण बळजबरीने काढायचं नाही. काय सेवा असते, काही नसतं. मनापासून मी त्यांचं नामस्मरण करते आणि ते आपल्याला असं काहीच करणार नाही. आई आपल्या लेकरांना कुठे त्रास देत असते का? महाराज आपली आई आहे. आईलाही माझं पटलं. त्यानंतर आई म्हटली
म्हटले, जशी तुझी इच्छा असेल तसं कर. पण तेव्हापासून मग मी महाराजांच्या मूर्तीचं कशी सेवा करायची याविषयी व्हिडिओ बघू लागले आणि त्यामध्ये काही नाही, फक्त पुरुष सूक्ताने त्यांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा एवढं सांगितलं. मग मी ती सेवा सुरू केली. दर गुरुवारी पुरुष सूक्ताने त्यांच्या मूर्तीचा अभिषेक सुरू केला. त्यानंतर मग हळूहळू स्वामी चरित्राविषयी मला कळालं. मग मला खूप आवड निर्माण झाली की महाराजांविषयी जाणून घेण्याची. महाराज कोण होते, कुठून आले, कसे झाले, कसा त्यांचा जन्म झाला याविषयी मी एक एक गोष्ट समजून घ्यायला लागले. त्यानंतर स्वामी चरित्राचे पारायण माझे सुरू झाले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि तारक मंत्र म्हटणे अशा विविध सेवा महाराज माझ्याकडून करून घ्यायला लागले. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझं लग्न करून देण्यात आलं. मग आई वडील म्हटले की इथे आता ही सेवा कोणी करणार नाही, कारण माझ्या आईला वाचता येत नाही, वडिलांना तर वेळच नसतो आणि भाऊ तर काहीच करत नाही. त्यामुळे जे काही करत होते ते मीच करत होते. मग आईने मला म्हटलं की आता या मूर्तीची ते कोणी सेवा करणार नाही, ही मूर्ती तुझ्यासोबत तुझ्या सासरी घेऊन जा. आई असं म्हटली. त्यावेळेस खूप वाईट वाटलं, पण महाराजांची इच्छा असेल माझ्यासोबत यायची असं मी म्हटले आणि आईने माझ्या हातावरती महाराजांची मूर्ती दिली. ज्यावेळेस दुसरं मूळ असतं त्या दुसऱ्या मुळाच्या वेळेस महाराज माझ्यासोबत आले. मी महाराजांना सासरी घेऊन आले. सासरी आल्यानंतर जेव्हा महाराजांची मूर्ती मी देवघरात ठेवायला गेले त्यावेळेस सासूबाईंनी बघितलं आणि त्या देखील मला म्हटल्या, अगं ही मूर्ती कशाला इथे आणली, आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होतं, यांना नॉनव्हेज वगैरे चालत नाही, यांचे खूप कडक नियम असतात. एकदा असंच यांनी फोटो आणला होता, तेव्हापासून घरात खूप वाईट व्हायला लागलं. मी तो फोटो घराबाहेर नेऊन टाकला. सासूबाई असं म्हटल्या. आता मी नवीन असल्यामुळे त्या मला जास्त काही बोलल्या नाही, एवढंच बोलल्या, त्या मूर्तीचं विसर्जन करून टाक. पुन्हा तोच प्रश्न पुढे उभा राहिला. मी आईला खूप समजावून सांगितलं की आई, माझी त्यांच्यावरती श्रद्धा आहे, भाव आहे, माझ्यासाठी त्यांना इथे राहू द्या असं मी त्यांना म्हटले. तर ठीक आहे त्या म्हटल्या, पण घरामध्ये काही वाईट घडायला नको असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं नाही, त्या काहीच वाईट घडणार नाही, तुम्ही फक्त विश्वास ठेवा असं म्हटले. त्यानंतर मग माझी घरामध्ये सेवा फार काही होत नव्हती, पण नामस्मरणाची सेवा आणि देवपूजा, जसे तिकडे देवपूजा होती तसेच इकडे देखील मी देवपूजा करत होती. महाराजांचं माझं श्रद्धास्थान कोणीच काढू शकलं नाही, पण त्यांना स्वतःहून माझ्यासोबत यायचं होतं, माझ्यासोबतच राहायचं होतं. त्यांना कसं आपण लांब करू शकतो. जे बाळाप्पांना प्रत्येक भक्ताने स्वामींपासून लांब करण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींनी त्यांचा हात घट्ट धरलेला होता. बाळाप्पाची स्वामींवरती दृढ श्रद्धा जडलेली होती, तर कसं त्यांना कोणी त्यांच्यापासून दूर करू शकत होतं. असाच काही प्रकार त्यावेळेस माझ्यासोबत देखील घडत होता. आणि त्यानंतर हळूहळू माझ्या जीवनामध्ये खूप संघर्ष आणि वादळ निर्माण व्हायला सुरुवात झाली. माझे मिस्टर अगोदर खूप छान माझ्याशी वागत होते, पण अचानकपणे त्यांना काय झालं माहीत नाही, कोणी जणू काही बाहेरचं केलं असा प्रकार घडल्यासारखं झाला. माझ्या अगोदर त्यांची जी आत्याची मुलगी होती त्यांचं आणि तिचं नातं होतं, पण ती लग्नाला नाही म्हटली. त्यामुळे माझ्यासोबत त्यांचं लग्न करून देण्यात आलं होतं, पण तिचं लग्न झाल्यानंतर तिला तिचे मिस्टर आवडत नव्हते. त्यामुळे ती पुन्हा माझ्या मिस्टरांच्या जीवनात आली. तिने माझ्या मिस्टरांना कॉल वगैरे करायला सुरुवात केली. हा प्रकार मला काहीच माहीत नव्हता स्वामी भक्तांनो, पण आपले स्वामी आई असे आहे ना की ते आपल्या खऱ्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. त्याच्यासमोर त्याचं जे काही संकट असेल ते आणून देतात. असंच झालं. गुरुवारचा दिवस होता, महाराजांची सेवा वगैरे झाली आणि मी माझ्या मिस्टरांचा मोबाईल कधीच चेक करत नव्हते. त्या दिवशी काय माझ्या मनामध्ये आलं, महाराजांनी काय मनात घातलं, अचानकपणे मला असं वाटलं की आपण मिस्टरांचा मोबाईल बघूया. ते अंघोळीला गेलेले होते. मिस्टरांचा मोबाईल चेक केला त्यावेळेस जे मी बघायला नको होतं ते बघितलं. ते बघून मला अक्षरशः खूप वाईट वाटलं. यांच्यासाठी मी एवढं करते, एवढं दुःख सहन करते आणि हे माझ्यासोबत असे करतात, मला फसवतात. मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं आणि खूप रडायला यायला लागलं. त्या दिवशी मी कुणाशी बोलले नाही, जेवण केलं नाही. जे काही सांगत होते ते महाराजांना सांगत होते, महाराजांशी मनातल्या मनात बोलत होते, संवाद साधत होते. तुम्ही माझ्यासमोर आणून दिलं, पण हे प्रकरण आता कसं बंद करायचं हे तुम्हीच ठरवा. त्या दिवशी मी खूप नाराज असल्यामुळे सासूबाईंनी विचारलं की काय झालं.
तर त्यांना मी सांगितलं तर त्यांनाही धक्का बसला. त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की तुझ्या लग्नाच्या आधी असा असा प्रकार घडलेला होता, पण ती असं करेल असं कधी वाटलं नाही. त्यावेळेस ती लग्नाला नाही म्हटली आणि आज ती असं करत आहे. हे बघून मग त्यांनाही खूप वाईट वाटलं. त्या म्हटल्या काही काळजी करू नको, आपण काहीतरी मार्ग काढूया. आता तिच्या आईवडिलांनाही कॉल करू शकत नव्हतो, कारण पुन्हा भांडण होतील, ते बदलून जर पडले तर काय करायचं. हा प्रकार मी स्वामींनाच कळवून विनंती करत होते, याच्यातून मला मार्ग काढा, काहीतरी करा असं म्हणत होते. संध्याकाळी ज्यावेळेस मिस्टर घरी आले, घरातील वातावरण खूप भयानक असल्यामुळे आज काय झालं त्यांना काहीच कळेना. एखादी व्यक्ती जर काही चूक करत असेल आणि त्याचा तो जर भीती असेल आणि त्यांनाही असं वाटत असेल की घरच्यांना माहिती झालं काय, त्यावेळेस त्यांचा चेहरा देखील खूप उतारला होता की नेमकी काय झालं, यांना कळालं की काय असं त्यांना वाटलं. आणि त्यानंतर मग मी स्वामींना विनंती केली. स्वामींना म्हटलं, हे प्रकरण इथेच बंद करा, माझं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल, मी तुमचे गुरुचरित्राचे पारायण करेल असं मी महाराजांना कबूल केलं. त्यानंतर मग माझ्या सासूबाई माझ्या मिस्टरांना प्रचंड रागवल्या आणि त्यांना कळालं की यांना सर्वांना कळालं. घरामध्ये खूप भांडण झालं, प्रचंड भांडण झालं. अक्षरशः माझ्या मिस्टरांनी त्यांचा जो मोबाईल होता तो मोबाईल रागाच्या भरामध्ये फोडून टाकला, जोरात भिंतीवरती फेकला आणि तो मोबाईल फुटला. मोबाईल फुटल्यानंतर आता एवढे पैसेही नव्हते की नवीन मोबाईल घ्यायचा. आता काय करायचं, मिस्टर एकटे एकटे राहू लागले, शांत बसायचे. अक्षरशः माझा खूप रागराग करत होते की हिनंच तिला सांगितलं असेल म्हणून ते माझ्याशी खूप भांडत होते. मी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस मला प्रेग्नेन्सी देखील राहिली. मला 3 महिने झाले हे जेव्हा मिस्टरांना कळालं त्यावेळेस त्यांनाही त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला. पण त्यांना काय झालं होतं की ती खूप कॉल करत होती, पण यांचा फोन तुटल्यामुळे त्यांचा फोन लागत नव्हता आणि नवीन फोन घेण्यासाठी एवढे पैसे नव्हते. मग यांनी काय केलं की माझाच फोन वापरायला सुरुवात केली, पण मी यांचं सिम कार्ड त्यामध्ये टाकू दिलं नाही. माझाच नंबर त्याच्यामध्ये होता आणि तो फोन ते वापरत होते. त्यानंतर मग आता मी प्रेग्नेन्सी राहिल्यामुळे त्यांचं जीव माझ्यावरती आपोआप हे व्हायला लागला आणि ते मला पुन्हा जीव लावायला लागले. त्यावेळेस मला वाटलं की महाराजांनी हे केलं आहे तर आता आपण गुरुचरित्र पारायण हे करायलाच पाहिजे. म्हणून मी आता गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं. गुरुचरित्र पारायणाला ग्रंथ पाहिजे होता, माझ्याकडे ग्रंथ नव्हता, माझ्याकडे फुलं वगैरे काही नव्हते. तर मिस्टरांना मी असंच सांगितलं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, मला ग्रंथ घेऊन येताल का. मिस्टर रागातच मला नाही म्हटले की काही करायचं नाही, तू शांत बस असं म्हटले. आणि त्या दिवशी त्यांच्यासोबत जे घडलं ते खूप भयानक होतं, कारण ते जेव्हा गाडीवर येत होते त्यांच्या मागे एक श्वान लागला आणि त्या श्वानाने त्यांच्या पायाला चावा घेतला आणि ते घरी आले. त्याचे 2 दात त्यांच्या पायात घुसले होते. घरी आले, त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि सकाळी मी तुला गुरुचरित्र आणून द्यायचं नाही म्हटलो म्हणूनच हे घडलेलं आहे हे त्यांना कळालं. मग ते म्हटले, कुठं आहे ते गुरुचरित्र, कसं आहे, चल तुला घ्यायचं तर घे. मग मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलला गेले, इंजेक्शन घेतलं आणि त्यांनी मला गुरुचरित्र हा ग्रंथ घेऊन दिला. मला खूप आनंद झाला. एखाद्या भक्ताची जर इच्छा असेल ना काही सेवा करण्याची तर महाराज ती इच्छा लवकर पूर्ण करतात आणि महाराजांनी मला तो ग्रंथ दिला. त्यानंतर मग मी पारायणाला सुरुवात केली. पहिला दिवस खूप छान गेला, दुसरा दिवसही छान गेला आणि स्वामी भक्तांनो 3ऱ्या गुरुवारी महाराजांनी खूप म्हणजे खूप छान मला प्रचिती दिली. तो वार होता गुरुवारचा, 3रा दिवस पारायणाचा. त्या दिवशी सकाळ सकाळ मी पारायण करत असताना आमच्या घरी कधीही कुठला श्वान मी माझं लग्न झाल्यापासून बघितला नव्हता. त्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे 4:30-5च्या दरम्यानमध्ये श्वान घरी आला आणि मी पारायण वाचत होते. पारायण वाचताना मोठ्या आवाजामध्ये वाचत होते आणि तो घरामध्ये येऊन त्याचे जे पुढचे 2 पाय होते ते घरात ठेवले आणि तो खाली बसला. खूप पांढरा शुभ्र तो श्वान होता आणि तो माझं पारायण ऐकत होता असं वाटत होतं. घरातील सर्वजण झोपलेले होते. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि हा ऐकत आहे. कुठून आला, कसा आला काहीच माहीत नाही. मग माझं वाचन झालं, त्याला काहीतरी खायला द्यावं असं मनामध्ये आलं. तेवढ्यात माझे मिस्टर उठले आणि त्यांनी हाकलून दिलं, ह्यो कुठं घरात येऊन बसला असं म्हणून त्याला हाकलून दिलं. मला खूप वाईट वाटलं की महाराज तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या रूपात आले, पण तुम्हाला आमच्या घरावरून
हाकलून देण्यात आलं. महाराजांची मी माफी मागितली आणि तुम्ही जर असाल ना म्हटलं तर मला काहीतरी संकेत द्या की तुम्हीच आलेला होतात. त्या दिवशी रात्री तोच श्वान माझ्या स्वप्नामध्ये आला आणि तो महाराजांसोबत होता. महाराज पुढे चालत होते आणि तो श्वान महाराजांच्या मागे चालत होता. असं स्वप्न पडलं. त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात महाराज घरी आलेले होते. स्वामी भक्तांनो, तिथून पुढे जीवन पूर्णपणे बदलून गेलं. स्वामी कृपेने मला मुलगा झाला. मिस्टर आता मला मुलाला खूप जीव लावतात. तिचा काही संबंध राहिला नाही. हे फक्त अशक्य असणारी गोष्ट होती, कारण एखाद्या स्त्रीचा नाश सुटणं हे अशक्य आहे. ते फक्त शक्य स्वामींच्या सेवेने झालं आणि स्वामींनी समोर आणलं, म्हणून हे सर्व काही घडलेलं आहे. आज मी जी काही सुखात आहे ती फक्त स्वामीमुळे आणि स्वामी सेवेमुळे. माझ्या ताई बहिणी अशाच कुठल्या दुःखात असतील तर त्यांनी संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि महाराजांवरती विश्वास ठेवा. तुमचं देखील जीवन महाराज लवकरच आनंदमय करतील. फक्त तेवढा श्रद्धाभाव ठेवून त्या श्रद्धाभावाने महाराजांची सेवा करीत राहा. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.